करायचं काहीच नाहीये, फक्त आपल्याला घ्यायचा आहे भिंतीचा सहारा। असे 4 ते 5 एक्सरसाइज तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्याच्याने होणार आहे अगदी पोटाचा घेर कमी, मांड्याची साईज किती पण वाढलेली असू द्या कमी होणार आहे, हाताचे दंड वाढलेले असतील ते देखील कमी होणार आहे, फिगरचा भाग आहे तो देखील आपला कमी होणार आहे, आपले ब्रेस्ट वाढलेले असतील ते देखील कमी होणार आहे। फक्त आपल्याला भिंत पाहिजे आपल्या जवळ आणि असं खाली मॅटवरती उभा आहोत, एवढंच आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत। खाली तुम्ही जमिनीवरती पण उभं राहू शकता, फक्त आपल्याला लागणार आहे भिंत। तर भिंतीच्या सहाऱ्याने आपण अशा छान आणि एवढा फायदा करणारे एक्सरसाइज आज बघणार आहोत। पूर्ण बॉडीची चरबी आज उतरणार आहे याच्याने, आणि ही एक्सरसाइज आज तुम्हाला मी दाखवते। तर या कधी करायच्या आपल्याला, तर ह्या करायच्या सकाळी जेव्हा आपण उठतोय, खाली पोटाने गरम पाणी प्यायचं, पोट साफ करायचं, त्याच्यानंतर आपल्याला जस्ट या एक्सरसाइज करायच्या आहेत। जेवढ्या खाली पोटाने एक्सरसाइज केल्या ना तेवढ्या जास्त फायदा करतात आपल्या बॉडीला, जास्त इफेक्ट होतो आपल्या बॉडीला। आणि किती वेळेस करायच्या पहिलं स्टार्टिंगला सांगते, तर झालं तर अर्धा तास, नाही तर पावणा घंटा, 1 तास वेळ असेल तर, वेळच नाहीये तर ॲटलीस्ट 20 ते 25 मिनिटं जर एक्सरसाइज कराव्याच लागतात। दिवसातनं एक टाइम जर आपल्यासाठी एवढा अर्धा किंवा 1 तास जर काढला आणि थोडंफार आपण खाण्यावरती कंट्रोल केलं तर आपलं पूर्ण शरीराची चरबी अगदी पाण्यासारखी वितळणार आहे। तर चला जास्त बडबड न करता, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, पहिली एक्सरसाइज, तर अशा पद्धतीने आपण उभं राहायचंय। हा हात आहे इथे लावायचा आहे, हा हात आहे आपल्याला असा ठेवायचा आहे, पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय, जास्त नाही पण थोडंसं ठेवायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता याच्याने काय होणार आहे, इथला भाग जसं बोलले कंबर, पोट, मांड्या सगळंच कमी होतं। तर ह्या एक्सरसाइजने आपल्या इथे एवढं जास्त इफेक्ट होतो ना, इतकं असं खेचल्या जाते इथली चरबी आपली, आणि इथे असं मसल्स आपले असे झणझण होते आणि त्याच्यामुळे आपली चरबी आहे ना ती कटकट होत जाते, कमी होत जाते। तर ही एक्सरसाइज आपल्याला करायची, मी 10 वेळेस दाखवलेले, तुम्हाला 50 पर्यंत ही सुरुवातीला करायची, नंतर याची क्वांटिटी वाढवायची। आता दुसऱ्या साईडला पण तसंच करायचंय, हात असा ठेवलेला आहे, पायामध्ये थोडंसं अंतर आहे, थोडंसं असं झुकायचंय आपल्याला एक्सरसाइज करताना थोडंसं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इतका फायदा होणार आहे, इथला भाग जर आपला पसरलेला ना त्याच्यासाठी। तर ही एक्सरसाइज अशा पद्धतीने पण होऊ शकते। 1 2 3 4 5। तुम्हाला जी सोपी वाटली पद्धत ती तुम्ही इथे वापरू शकता। आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्याला। आपल्याला काय करायचंय, आता हा भाग आपल्याला कमी करायचा आहे, तर आपल्याला इथे जायचंय अशा पद्धतीने, एवढं अंतर ठेवायचंय की हात आपले जस्ट भिंतीला टच झाले पाहिजे, म्हणजे एवढं नाही जायचंय, चिपकायचं नाही भिंतीला, हात फक्त आपले टच झाले पाहिजे, एवढंच अंतर आपल्याला ठेवायचंय अशा पद्धतीने। आता 1 इतकं वाकवायचंय, हे आपल्याला इतकं खेचायचंय ना, इथे एवढा दाब निर्माण होस तर आपल्याला खेचायचंय अशा पद्धतीने। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तुम्ही बघितलं असेल पायामध्ये पण अंतर आहे आणि हाताचा पण एकदम स्ट्रेट मध्ये ठेवायची। याच्याने होणार काय, आपला इथला पण भाग आपल्याला याच्यासाठी पण फायदा भेटणार आहे, जर गोळे जमा झालेले ते देखील कमी होणार आहेत, जर आपले हात वाढलेले ते देखील, किंवा ब्राच्या इथनं आपला फॅट निघतो ते देखील या एक्सरसाइजनी कमी होणार आहे। तर तुम्ही ही एक्सरसाइज अशी पण करू शकता। 1 2 3 4 5 6 7। पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि कंबर आपली वाकवायची नाही, अशी नाही करायची, असंच ठेवायचं आपल्याला आपला भाग। तर ही एक्सरसाइज तुम्ही या पद्धतीने देखील करू शकता। आता आपल्याला करायचंय पोट,
एकदम फ्लॅट. पोट आपलं दिसलंच नाही पाहिजे, खूप छान आपलं फिगर दिसलं पाहिजे आपल्या साडीवरती ड्रेसवरती एकदम फ्लॅट. तर त्याच्यासाठी अगदी सोपी आणि उत्तम एक्सरसाइज आहे. तर आपल्याला करायचं आहे, टच करायचे, पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि इथे आपल्या हात आपल्या पायाच्या अंगुठ्याला आपण टच केलेले आहेत. इथे पूर्ण आपल्याला खेचायचा आहे आपला हा भाग खेचून आपल्याला इथे टच करायचंय. कंबर आपली आपल्याला सरळ ठेवायची. आता हळूच आपल्याला वरती जाऊन श्वास घ्यायचा आहे आणि इथे जाऊन आपल्याला श्वास सोडायचा आहे. आता इथे आपल्याला काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हात वरती करून परत आपल्याला खाली यायचंय अशा पद्धतीने. परत आपल्याला हळूच वरती जायचंय आणि होईल तेवढं पाठीमागे झुकून भिंतीचा सहारा घेऊन हात आपल्या इथे टच करायचे अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 अशी पद्धती वापरायची. खूपच जास्त आपल्याला फायदा होणार आहे ह्या एक्सरसाइजचा. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची, भिंतीवरती आपल्याला पुशअप करायचे. याच्याने होणार आहे आपलं पोट कमी. जर इथला भाग आपला लटकलेला असेल, हाताचे दंड जर आपले लटकले असतील, ते आपले पोट लटकलेले असेल खालचं, ते पण आपलं कमी होणार आहे. झोपले एक्सरसाइज आपल्याला पुशअप होत नाही, आपण भिंतीच्या सहाऱ्याने आपण करायचे. पहिले मी कॅमेरा सेट करते म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिसेल. तर इथे आपण आता घेतलेला आहे भिंतीचा सहारा, थोडासा ठेवलेला आहे पायामध्ये गॅप आणि थोडंसं इथपर्यंत आपल्याला यायचं, जेवढे आपले हात भिंतीला टच होत आहे. म्हणजे असं नाही करायचं आपल्याला, त्याच्याने काय फायदा होणार नाही आपल्याला. आपल्याला एवढं अंतर ठेवायचं जेवढे हात आपले इथे पोचत आहेत. आता मोठा श्वास घेत वरती जायचंय. एवढा आपल्याला हातामध्ये गॅप ठेवायचा आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा आपण ही एक्सरसाइज करतो ना, इथे आपलं इतकं खेचतो, आपला हा भाग इतका खेचतो ना, ही एक्सरसाइज जेव्हा तुम्ही कराल तर अशाच पद्धतीने करायची. हातामध्ये अंतर ठेवूनच करायची, जास्त असं भिंतीला चिपकून नाही करायची. आता आपल्याला जर सीटाचा भाग आपला खूप जास्त पसरलेला आहे, त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे. हात आपल्याला पुढे ठेवायचे अशा पद्धतीने अगदी स्ट्रेटमध्ये. आता हळूच आपल्याला पाठ आणि मान चिपकून ठेवायची भिंतीने, आपलं डोकं देखील, आणि पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, एवढंच ठेवायचं आहे. चिपकवायची पण नाही आणि अंतर पण ठेवायचं नाही, मीडियममध्ये. आता हळूच आपल्याला असं खाली यायचंय, असं नाही यायचं आपल्याला, किंवा असं पण नाही यायचं, असं पण नाही यायचं. आपल्याला इथून इथपर्यंत आपला भाग भिंतीला चिपकलेलाच पाहिजे, फक्त आपल्याला पाय आपले मोकळे पाहिजे. आता हळूच आपल्याला खाली यायचंय अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ही जेव्हा एक्सरसाइज आपण करतो, इथे इतका पेन होतो आपल्याला, इथे इतका पेन होतो, आणि जिथे पेन झालेला आहे तिथली चरबी कटायला सुरुवात होते. आता एक सोपी एक्सरसाइज तुम्हाला दाखवते. आता मी अशा पद्धतीने उभी आहे, भिंतीचा सहारा नाही घेतला तरी चालतो, पण भिंतीजवळ आपण उभं आहे तर काय करायचंय, हात आपल्याला असे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याची जर आपण 100 पर्यंत काउंट केले ना, इथला भाग आपला इतका छान होणार आहे, खूप छान आपलं असं फिगर होणार आहे. इथले गोळे, हा सीटाचा भाग, मांड्यांचा भाग अगदी कमी होणार आहे. चरबी पूर्ण फॅट जमा झालेले आहेत ना, ते अगदी वितळणार आहेत ह्या एक्सरसाइजने. खूप जास्त फायदा करतात आपल्याला ह्या एक्सरसाइज. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये, आणि करायला विसरू नका. सकाळी एक टाइम करायचे, अर्धा तास स्वतःला द्यायचं आहे, तेव्हाच आपण फिट आणि सुंदर दिसतो. थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करावंच लागतं कोणत्याही एक्सरसाइज करतो.
आणि खाण्यावरती कंट्रोल केलेलं आहे तर एका महिन्यात आपल्याला छान असा रिझल्ट भेटतो. स्वतःलाच एक खुशी होते. तर नक्कीच करा. एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.